36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. चिखलदरा तालुक्यातील काजलडोह गावामध्ये अस्वलांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. ग्रामस्थांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. वन विभागाची लख दिसणारी निष्क्रियता, बेफिकिरी आणि प्रतिसाद देण्यातील विलंब यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. मंगळवारी दुपारी अस्वलांनी पुन्हा हल्ला केला असून 33 वर्षीय पंकज उईके हे गंभीर जखमी झाले. गावामध्ये आधीच एक हल्ला झालेला असताना दुसरा हल्ला घडूनही वन विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना नाहीये. ना पिंजरा, ना भूतडीपाचे साहित्य, ना कोणती प्रतिबंधात्मक मोहीम. कामकाज केवळ कागदांवरच सुरू असल्याचं ग्रामस्थांचा आरोप आहे. पंकज उईके शेतात काम करत असताना अचानक अस्वलांनी त्यांच्यावर धावा करत हल्ला केलाय. पाठीवर गंभीर जखमा झाल्यानं ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना काटकुंभ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र जबाबदार असलेला वन विभाग नेहमीप्रमाणे उशिराच घटनास्थळी दाखल झाला. घटनेनंतर सरपंच राजेश कवडे, विनायक कवडे, संजीव कुंबरे यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दात सांगितलंय, गावामध्ये दररोज अस्वल फिरताय, 2-2 हल्ले होत आहेत, तरीही वन विभागाकडे बंदोबस्त नाहीये. हा सरळ लोकांच्या जीवाशी खेळ आहे. अस्वलांच्या वावरात सातत्यानं वाढ होत असताना वन विभागाकडून कोणतीही योजना न आखणे, पथकांकडे आवश्यक साहित्य नसणे आणि फक्त आश्वासने देत वेळ वाया घालवणे यामुळे विभागाचं दुर्लक्ष स्पष्ट होत आहे. गावात भीतीचं सावट वाढलं असून शेतात जाणे, जनावरे चारणे, लहान मुलांना बाहेर सोडणे यावरही धोका निर्माण झालाय. ग्रामस्थांचा रोष उफाळून आला असून वन विभागाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. वन विभागाकडून टीम पाठवली असा दावा केला जातो, परंतु ग्रामस्थांचा सवाल आहे, टीम आली तरी काय उपयोग? पकडण्यासाठी साहित्यच नाहीये, हे सगळं फक्त दिखावा आहे. ग्रामस्थांची ठाम मागणी आहे की अस्वल तात्काळ पकडावे, गावात सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी, गस्त वाढवावी, अस्वलांच्या सततच्या वावरावर वन विभागानं लक्ष ठेवावं. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कॅमेरामन प्रकाश आठवले सोबत क्राईम रिपोर्टर नितीन वरखडे, चिखलदरा.